बदलापुरात निवडणुकीचा डंका भाजपाने वाजवला आहे। बदलापूर कुळगाव नगर परिषदेवर भाजपाचा नगराध्यक्ष बसणार असल्याचं चित्र आता स्पष्ट झालं आहे। भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रुचिता घोरपडे यांचा विजय झाला असून बदलापुरात भाजपाने जल्लोष साजरा केला आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभा आयोजित करण्यात आल्या होत्या। त्या सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आप्पा मारू नका गप्पा अशा शब्दात आमदार किसन कतोरे यांना डिवचलं होतं। मात्र मुरबाड विधानसभा क्षेत्र बदलापूरमध्ये बाहेरून कोणी येऊन येथे माच करत असेल त्याला त्याची जागा दाखवण्याचं काम येथील लोकप्रतिनिधी कार्यकर्ता समर्थक दाखवून देतात, हे मात्र या निकालावरून दिसून येत आहे। त्याच आप्पांनी समोरच्यांचा माज उतरवला आहे। त्यामुळे आप्पांचा नाद भल्या भल्यांनी करू नये अशी चर्चा समर्थकांमध्ये आता रंगली आहे। विजय मिळवलाय तुम्हाला विश्वास होता आणि हा विश्वास कुठेतरी मतदारांनी सार्थ केलेला आहे। कारण काय, बदलापूरच्या जनतेला शांत आणि सुसंस्कृत असा उमेदवार हवा होता। सगळ्यात महत्वाचं तोच माझ्या रूपाने त्यांना दिसला, म्हणून त्यांनी माझा चेहरा एक्सेप्ट केलाय। तसेच आमची जी प्रभागामध्ये झालेली विकास कामं सगळ्यांनी बघितली, त्याच्यामुळे त्यांना कुठेतरी एक मनात विश्वास होता की ही व्यक्ती कुठेतरी शहराचा विकास नक्की करू शकते, हा त्यांच्या मनात विश्वास आहे। म्हणून सगळ्यांनी आपल्याला एक्सेप्ट केलं। आज राजेंद्र घोरपडे सरांची मेहनत आहे की मी नवीन असून सुद्धा मी प्रभागापुरती मर्यादित होती, पूर्ण शहरामध्ये मी सगळीकडे तर तेवढी पोहोचली नव्हती, पण राजेंद्र घोरपडे साहेबांचं काम हे पूर्ण बदलापूरमध्ये बोललं आणि त्यांच्याबरोबर त्यांना मी जी दिलेली साथ आहे ती सगळ्यांनी एक्सेप्ट केली। आणि 25 वर्षाच्या शिवसेनेच्या सत्तेला तुम्ही सुरुंग लावलाय। लोकांनी विकास कामाला महत्व दिलंय, मी एवढंच सांगेन। कारण काय, लोकांना बदलापूरचा विकास हवा होता। अतिशय खालच्या पातळीला ही निवडणूक गेली होती, अतिशय खालच्या पातळीला टीका दोन्ही आमची पातळी सोडली। आम्ही पातळी सोडलेली आम्हाला तरी कुठे आठवत नाही। आम्ही विकास कामांशिवाय कुठेच काहीच बोललो नाहीये। आम्ही जी विकास कामं केलेली आहेत ती विकास कामांना बघून तुम्ही आम्हाला मतदान करा। आम्ही प्रभागामध्ये केलेली कामं आम्हाला पूर्ण शहरामध्ये करायचं आहे। बदलापूर एक स्मार्ट सिटी व्हायला पाहिजे, हीच आमची अपेक्षा आहे। कारण काय, निधी आपल्याला भरभरून मिळतो। आपले देशाचे महाराष्ट्र राज्य देशाचे पंतप्रधान पण आपल्याला निधी उपलब्ध करून देतात, राज्याचे मुख्यमंत्री तर खूपच निधी उपलब्ध करून देतात। आणि सभा झाल्यानंतर हा गेम चेंजर ठरला, नक्कीच ठरला। कारण काय, आमचे मुख्यमंत्री साहेब आले होते, त्यांनी पण कोणावर टीका टिप्पणी केली नाही, तर त्यांनी जी विकास कामं आपल्या बदलापूरसाठी मंजूर केलेली आहेत ती कशा प्रकारे मार्गस्थ लागणार आहेत हे त्यांनी त्यांच्या भाषणातून सांगितलेलं। आमदारांनी कधी नव्हे ते पालिकेमध्ये लक्ष घातलं होतं, कधी त्यांनी पालिकेच्या निवडणुकीमध्ये लक्ष दिलं नव्हतं, मात्र यंदा त्यांनी या निवडणुकीत लक्ष दिलं आणि त्यामुळे भाजपाचा विजय झाला। नक्कीच। कारण काय, आमदार साहेब तर आज 5व्यांदा आमदार साहेब बनलेले आहेत। आज लोकांनी त्यांना डोक्यावर उचललेला आहे आणि त्यांचा शब्द कोणीच खाली पडून गेलेला, हा खरा विजय आहे तो आपल्या आमदार साहेबांचा आहे। कारण का, त्यांनाही या शहरामध्ये नगरपालिकेमध्ये विकास हवा होता, ना की भ्रष्टाचार हवा होता। त्याच्यामुळे त्यांनी प्रामुख्याने ह्या गोष्टीकडे लक्ष घातलेलं आहे। आणि खरंच म्हणजे त्यांनी त्यांच्या निवडणुकीला एवढी मेहनत घेतली नाही तेवढी जास्त मेहनत त्यांनी माझ्यासाठी घेतलेली आहे। हे ऋण मी कधीच आयुष्यभर मी उतरवू शकणार नाही आणि त्यांचा आशीर्वाद आहे म्हणून आमची सगळ्यांची भरभराट आहे। आणि आम्ही सगळे जे त्यांचे शिलेदार या निवडणुकीत विजयी झालेलो आहोत, त्यांच्या मार्गदर्शनाखालीच पुढे या बदलापूर नगर परिषदेमध्ये काम करणार आहोत। नगराध्यक्ष पदाची जी निवडणूक होती ती थेट होती आणि याला मिनी विधानसभा म्हणून संबोधलं गेलं होतं, काय सांगाल? बदलापूरची जनता आहे ही थेट नगराध्यक्षाला भाजपलाच मतदान करते, हा आमचा इतिहास आहे। 2005 साली जेव्हा थेट नगराध्यक्ष निवड होती तेव्हा आपले माजी नगराध्यक्ष रामभाऊ पातकर यांना लोकांनी निवडून दिलं होतं आणि विकास कामाला त्यांनाही तेव्हाही माहिती होतं की बदलापूरचा जर विकास हवा असेल तर भाजपचे उमेदवार निवडून देणं महत्वाचं आहे। त्याच्यामुळे ती साथ आणि जास्त जोराने ती साथ आम्हाला जोमाने आम्हाला मिळाली आणि विकास कामांना गती देण्यासाठी आम्हाला लोकांनी साथ दिली। पहिलं कोणत्या विकास कामाला प्राधान्य असेल नगराध्यक्ष पदाची खुर्ची स्वीकारल्यानंतर? सगळ्यात महत्वाचं म्हणजे बदलापूरमध्ये काही प्रमाणात जी अस्वच्छता राहिली असेल कुठे, ती सगळ्यात पहिले पूर्ण संपायची आहे। कारण का, प्रत्येक प्रभागामध्ये प्रत्येक नगरसेवक तर मेहनत घेतोच आहे, पण सार्वजनिक ठिकाणी जिथे अस्वच्छता राहिली असेल तिथे असेल, सार्वजनिक शौचालय आहेत जे आपल्या बदलापूरमध्ये होणं गरजेचं आहे। स्टेशन परिसरामध्ये कुठे शौचालय नाहीत, तर बदलापूरमध्ये स्टेशन परिसरात जर कोणी आले, रिक्षावाले असो किंवा इतर नागरिक असो, जर स्टेशन परिसरात आले, प्लॅटफॉर्मच्या परिसरात आले तर तिथे शौचालयाची सुविधा नाहीये। त्याच्यामुळे त्यांना जास्तीत जास्त तिथे शौचालय कसे उपलब्ध होतील हे झाले स्वच्छता, जेणेकरून जिथे उघड्यावर
जी अस्वच्छता पसरते तिला आळा मोठे बसेल. प्रकल्प आपल्याला जे राबवायचे आहेत, त्या संदर्भामध्ये की एकतर सगळ्यात महत्वाचं की नाट्यगृह जे आपलं आहे ते नाट्यगृह झालं पाहिजे. दुसरं म्हणजे की स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जे आहे ते स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स या ठिकाणी व्हायचंय. मोटॅनिकल गार्डन 10 एकरचं करायचं आपल्याला. या सगळ्या गोष्टी करायच्यात आपल्याला. राजेंद्रजी, पहिल्या फेरीपासून ते शेवटच्या फेरीपर्यंत भाजपाच आघाडीवरती होती, काय सांगा? मी पहिल्यापासून आत्मविश्वासाने बोलत होतो की प्रत्येक पेटीमध्ये आपण 50 मतं तरी पुढे जाऊ. कारण सगळ्या बदलापूर शहरामध्ये जेव्हा 2 तारखेला निवडणूक झाली आणि 3 तारखेपासून जी चर्चा होती की भारतीय जनता पार्टीची सत्ता आणि भारतीय जनता पार्टीचा थेट नगराध्यक्ष निवडून येणार आहे, अशी सगळीकडे चर्चा होती. कोणताही माणूस माझ्याबद्दल निगेटिव्ह बोलत नव्हता. याच्यावरनं लक्षात आलं की हवा आपलीच आहे. राज्य सरकारने दिलेल्या निधीच्या माध्यमातून केलं जातं. तर त्याच्यामुळे मोठ्याने लोकांना कुठेतरी एक विश्वास आहे की ह्या बदलापूरमध्ये जर आपल्याला असाच प्रभागासारखा विकास जर पूर्ण बदलापूरमध्ये हवा असेल तर ही रुचिता राजेंद्र घोरपडे ही एक अशी व्यक्ती आहे की जो हा विकास करू शकतो. रुचिता घोरपडे या नगरसेवक म्हणून निवडून आल्यात, नगराध्यक्ष म्हणून देखील निवडून आल्यात. आता कुठेतरी एखादी सीट सोडावी लागणार आहे. बघूया आपले वरिष्ठ जसे सांगतील त्याप्रमाणे आपण पुढे वाटचाल करणार. या निवडणुकीमध्ये अत्यंत महत्वाचा जो रोल होता तो राजेंद्र घोरपडे यांचा आमदारांनी सांगितलं होतं की नगराध्यक्ष आमदार झाल्यानंतर आम्ही हा प्रकल्प थांबवू. तुम्ही कशा प्रकारे आता प्रयत्न तर काय सांगाल एकंदरीत बदलापूर शहरामध्ये विजय हा अंबरनाथ, उल्हासनगर आणि हा. एकत्रित घर कचरा प्रकल्प राबवण्यात येतोय. आणि भाजपाच्या माध्यमातून प्रामुख्याने त्याला विरोध केला विरोध गेला केला होता. तर यापुढे कशा पद्धतीने काय बदल पाहायला मिळणार आहे का? कारण की काम तर जवळपास सुरू झालेलं आहे. काम सुरू झालेलं असू दे पण या बदलापूरमध्ये अस्वच्छता नकोय. आज 3 शहराची जर घाण जर आपल्या बदलापूरमध्ये आली, भले प्रकल्प मोठा आहे पण त्या प्रकल्पाला कुठेतरी व्यवस्थित नियोजन व्हायला पाहिजे. मग तो बदलापूरमध्येच का, अंबरनाथमध्ये पण भरपूर जागा आहे, बदलापूरमध्येच का त्यांनी तो विकास हे करायला घेतला? घनकचरा प्रकल्प घनकचरा प्रकल्प विरोध केला जाणार आहे, थांबवलं जाणार आहे का काम? तुम्ही नक्कीच प्रयत्न नक्कीच नक्कीच थांबवलं जाणार आहे. करा. कारण की ग्रामस्थांच्या भावना सुद्धा महत्वाच्या येस आहेत. येस आणि, कारण काय जे मतदार आपले आहेत त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं आपलं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. अर्थात मला सांगा, पहिल्या फेरीपासून आघाडीवर होतं ते शेवटच्या फेरीपर्यंत आघाडीवर होतं, काय सांगा? हा लोकांचा कौल होता की लोकांनी विकास कामाला महत्व दिलं होतं आणि लोकांनी एक नगराध्यक्ष उमेदवार, एक नगराध्यक्षपदी त्यांनी मला आधीच एक्सेप्ट केलं होतं. म्हणून त्यांनी मतदान झाल्यानंतरच आम्हाला सांगितलं होतं, लोकांनी, बऱ्याचशा लोकांनी सांगितलं होतं, मतदारांनी सांगितलं होतं, काही टेन्शन घेऊ नका, विजय आपलाच आहे. कारण की आम्ही तुमच्यासाठी फक्त मतदान केलेलं नाही तर आम्ही मतदान सुद्धा लोकांना सुद्धा मतदान करण्यासाठी प्रेरित केलेलं आहे आणि लोकांनी आपल्याला ती साथ दिलेली आहे.